नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. टीआरपीच्या मागे न लागता प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करण्याची अरुण जेटली यांची सूचना. सुरक्षा दलांबरोबर उत्तर काश्मीरात झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदचे 2 अतिरेकी ठार. केंद्र सरकार संसदेत विधेयक मांडणार, नितीन गडकरी. माहिती अधिकाराअंतर्गत निर्धारित वेळेत स्पष्टीकरण न दिल्याबद्दल सोनिया गांधींना केंद्रीय माहिती आयोगाची नोटीस. गोदावरी खोऱ्याप्रमाणे इतर खोऱ्यांचे आराखडे तयार करून त्वरेनं काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाचं वर्चस्व, अर्ध मॅरेथॉन मात्र भारतीयांनी जिंकली. आणि मर्यादित षटकांच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर 4 गडी राखून मात. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यघटनेनं प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य दिलं असलं तरी त्यांनी जबाबदारीनं वार्तांकन करावं अशी सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. आज नवी दिल्लीत न्यायमूर्ती J.S. वर्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानात ते बोलत होते. दहशतवादी कारवाया आणि त्या आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना यासंबंधीच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी कशा द्याव्यात याबाबत एक नियमावली करण्याचा विचार सरकार करत असल्याचंही ते म्हणाले. सध्याच्या बदलत्या आधुनिक जगात सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापरही विवेकपूर्ण असायला पाहिजे असं सांगून जेटली म्हणाले की निस्पृहपणे बातम्या देऊन स्पर्धेतही टिकून राहणं हे प्रसारमाध्यमांसमोरचं मोठंच आव्हान आहे. टीआरपीच्या मागे लागून खळबळजनक बातम्या देण्याची चढाओढ सध्या वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू असल्याचं दिसतं. पण शेवटी ही वृत्ती देशहिताला घातक असल्यानं प्रसारमाध्यमांनी त्याबाबत जागरूक राहणं आवश्यक आहे असंही जेटली पुढे म्हणाले. उत्तर काश्मीरमध्ये सोपोर इथं सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. हे दहशतवादी जैश ए मोहम्मद या संघटनेचे असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. श्रीनगरमधल्या सैदपुरा गावात काही अतिरेकी लपून बसल्याची खबर सुरक्षा दलांना मिळाल्यामुळे त्यांनी या गावाला वेढा घातला. त्याबरोबर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अखेर 2 दहशतवादी ठार झाले. जलवाहतुकीद्वारे आर्थिक विकास साधण्यावर केंद्र सरकारचा जोर असून त्यासाठी देशातल्या 101 नद्या जलवाहतुकीला उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते. हे उद्दिष्ट पूर्ण व्हावं यासाठी लवकरच संसदेत एक विधेयक सादर केलं जाईल. ते मंजूर झालं म्हणजे कोणत्याही नदीतून जलवाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल असं ते म्हणाले. सध्या फक्त 5 नद्यांमधून जलवाहतूक करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. सध्या रस्त्यावरच्या वाहतुकीचा भार प्रचंड वाढला आहे. त्यामुळे जलवाहतूक हा त्यावरचा स्वस्त आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो असंही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपानं अजून आपला उमेदवार निश्चित केलेला नाही. याबाबतचा निर्णय संसदीय मंडळ घेईल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत पीटीआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भाजपामध्ये नुकत्याच दाखल झालेल्या माजी IPS अधिकारी किरण बेदी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होतील अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये असली तरी राजनाथ सिंग यांनी तिला दुजोरा दिलेला नाही. पक्ष कधीकधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करतो तर कधी करत नाही असं ते म्हणाले. येत्या 7 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपाच्या संसदीय मंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह आणखी 8 सदस्य आहेत. माहिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत योग्य स्पष्टीकरण वेळेत न दिल्याबद्दल केंद्रीय माहिती आयोगानं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नोटीस पाठवली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते R.K. जैन यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या अधिकाराअंतर्गत मागवलेली माहिती काँग्रेसकडून देण्यात न आल्यासंदर्भात आयोगानं ही नोटीस बजावली. भाजपा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी हे राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेत येतात. पण यापैकी कोणत्याही पक्षानं माहिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देण्याची व्यवस्था अजूनही केली नसल्याचं केंद्रीय माहिती आयोगानं नमूद केलं आहे. लोकपाल, केंद्रीय दक्षता आयोग आणि केंद्रीय माहिती आयोगातल्या नियुक्त्या लवकरच केल्या जातील असं केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे.
याबाबत सरकार मुद्दाम चालढकल करत नसल्याचं नवी दिल्लीत आज पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितलं। सीबीआय ही संघटना अधिक सक्षम व्हावी याकरता सरकार आवश्यक ते प्रयत्न करेल, पण ही एक स्वायत्त संघटना असून काम करण्याची तिची स्वतःची अशी एक चौकट आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। गोदावरी खोरे एकात्मिक राज्य जलसंपत्ती आराखड्याप्रमाणे राज्यातल्या इतर खोऱ्यांचे आराखडे तयार करून प्रलंबित कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। गोदावरी खोरे एकात्मिक राज्य जलसंपत्ती आराखड्याबाबत MSRDCच्या वांद्री इथल्या कार्यालयात झालेल्या राज्य जल परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते। घरगुती आणि औद्योगिक बाबींसाठी होणारा पाण्याचा वापर, जलसंधारण, ज्ञानविज्ञान आदी गोष्टींची माहिती मुख्य सचिवांनी पाठपुरावा करून तात्काळ प्राप्त करून द्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले। प्रलंबित कामं प्राधिकरणानं तज्ज्ञांच्या मदतीनं त्वरित पूर्ण करावीत, अन्य खोऱ्यांचा आराखडा तयार करावा आणि काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं बंधन घालणारी तरतूद नियमांमध्ये करून द्यावी असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पाणी वाटपाबाबतची निर्णय प्रक्रिया उचित असेल तर उच्च न्यायालयाकडे दाद मागावी लागणार नाही। खोरेनिहाय प्रकल्प अधिकारी नेमल्यास हा प्रश्न उद्भवणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। विदर्भात खनिज आणि नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु त्यांचा सुयोग्य वापर न झाल्यानं विदर्भाचा विकास होऊ शकला नाही। या संपत्तीचा यथायोग्य वापर केल्यास विदर्भाच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केला आहे। नागपूर इथं काल मँगनीज ओव्हर इंडिया लिमिटेडच्या व्हर्टिकल शाफ्टचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। या व्हर्टिकल शाफ्टमुळे मँगनीज उत्पादनात वाढ होणार असून ते 50,000 टनावरून 1,00,000 टनांपर्यंत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून विदर्भात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असंही तोमर यावेळी म्हणाले। तसंच विदर्भातल्या मँगनीजजन्य पट्ट्याचा आढावा घेऊन तो संपूर्ण पट्टा मँगनीज ओव्हर इंडिया लिमिटेडसाठी आरक्षित करणार असल्याचं आश्वासनही तोमर यांनी यावेळी दिलं। प्रोडक्शन भी बढ़ेगा, रोजगार भी बढ़ेगा और इस क्षेत्र के लोगों के जीवन स्तर में बदलाव आएगा, यह मैं विश्वासपूर्वक आप सबसे इस अवसर पर कह सकता हूं। हमारे प्रधानमंत्री जी ने मेक इन इंडिया के लिए देशवासियों का भी आह्वान किया है और दुनिया में बसे भारतीयों का भी आह्वान किया है। मेक इन इंडिया में भाग लेने के लिए, योगदान दर्ज कराने के लिए बाहर से भारतीय आएंगे तब आएंगे, लेकिन निश्चित रूप से जो भारत में निवास करने वाले लोग हैं, भारत में काम करने वाली कंपनियां हैं, उनको मेक इन इंडिया का काम आज ही प्रारंभ कर देना चाहिए, ऐसा मैं इस अवसर पर अपने सभी अधिकारीगणों को कहना चाहता हूं। या कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूक, रस्ते आणि जहाज मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते। विदर्भात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी खाणी निर्माण करण्याची गरज असून खाणीतून निर्माण होणाऱ्या मँगनीजवर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचं ते पुढे म्हणाले। तसंच परसोडा परिसरातल्या खाणींचं काम येत्या 3 महिन्यात सुरू करणार असून खापा इथल्या नवीन खाणीचं काम 1 वर्षात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली। तसंच विदर्भात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध विकास कामं करणार असल्याचंही गडकरी पुढे म्हणाले। देशातल्या 11 राज्यांमध्ये येत्या 31 मार्चपर्यंत महत्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयक लागू करणार असल्याची माहिती केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी दिली। लोकजनशक्ती पक्षाच्या मेळाव्यादरम्यान ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेवरील आणि दारिद्र्य रेषेखालील तसंच अंत्योदयाच्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 5 किलो याप्रमाणे धान्य देण्यात येईल असं पासवान यांनी सांगितलं। लाभार्थ्यांना 2 रुपये प्रति किलो प्रमाणे गहू आणि 3 रुपये प्रति किलोनं तांदूळ वितरित केला जाईल असंही रामविलास पासवान यावेळी म्हणाले। आरोग्यम धनसंपदा या उक्तीला साजेसा रुग्णांना हितकारक असा निर्णय राज्य शासनानं नुकताच घेतला आहे, त्याचा हा वृत्तांत। आजारपणामुळे उद्विग्न झालेला रुग्ण सातत्यानं वाढत चाललेल्या औषधांच्या किमतीनं अधिकच बेजार होतो। शारीरिक दुखण्याबरोबर मानसिक दुखणंही त्याला सुरू होतं। रुग्णांची हीच दुखरी नस राज्य सरकारनं ओळखली आणि 1 जानेवारीपासून डॉक्टरांनी
आपल्या प्रिस्क्रिप्शनवर जेनेरिक औषधांचीही माहिती द्यावी असा निर्णय राज्य सरकारनं घेतला। यामुळे रुग्णांना आता महागड्या औषधांना पर्याय निर्माण झालाय। शिवाय जेनेरिक औषधं इतर औषधांच्या तुलनेत कुठेही सहज उपलब्ध होत असल्यानं औषधांसाठी रुग्णांना करावी लागणारी पायपीटही थांबणार आहे। हा निर्णय गरीब जनतेच्या व औषध विक्रेत्यांच्या दोघांच्याही हिताचा आहे। यामध्ये औषध विक्रेत्याला कमी भांडवलात चांगली सुविधा देता येईल व गरीब जनतेला जागच्या जागी आणण्या व नेण्याचा खर्च न लागता औषधे उपलब्ध होतील। जेनेरिक औषध हे इतर औषधाच्या तुलनेत किमतीने फार कमी असून इतर औषधाप्रमाणे गुणकारी औषध आहे आणि हा निर्णय सुद्धा चांगला आहे, परंतु डॉक्टरांनी त्या औषध लिहिताना कंपल्सरी ते दिलंच पाहिजे। याबाबत शासनाने त्याची अंमलबजावणी तेवढीच कठोरपणे करावी जेणेकरून रुग्णाचा आर्थिक फायदा होईल। शासनाच्या या स्तुत्य अशा निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशीच अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे। 5 वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओची लस पाजावी असं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलं। 2011 पासून राज्यात तर 2012 पासून देशात कुठेही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही। जानेवारी 2014 मध्ये पोलिओ निर्मूलनाचं प्रमाणपत्रही देशाला मिळालं आहे। मात्र शेजारच्या आणि इतर काही देशांमधून पोलिओचे रुग्ण स्थलांतरित होण्याची शक्यता लक्षात घेऊन आजची मोहीम राबवण्यात येणार आहे। बाजारपेठा, प्रार्थनास्थळं, बस आणि रेल्वे स्थानकं, जत्रा, धार्मिक यात्रा अशा गजबजलेल्या ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरणाची सोय करण्यात आली आहे। राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बालकांना पोलिओ लस देऊन मोहिमेची सुरुवात केली। या मोहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले। हे लसीकरण सोपं व्हावं म्हणून अनेक ठिकाणी पोलिओ केंद्र उभारण्यात आली होती। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला। एकूण 46,630 बालकांना पोलिओची लस देण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यात 911 केंद्र आणि 2000 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। अमरावतीमध्येही पोलिओ डोस देण्याकरता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्ह्यात 2,51,184 बालकांना ही लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। माण तालुक्याला दुष्काळ नवा नाही। 2011 सालापासून पाऊसमान कमी असून सुद्धा माणदेशी बंधाऱ्याच्या किमयेमुळे माण तालुक्यातील 23 गावातील 1,500 एकर जमीन बागायत झाली आहे। माण तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाची मदत न घेता अहोरात्र काम करून ठोस उपाययोजना आखली आहे म्हसवडच्या चेतना सिन्हा आणि विजय सिन्हा यांनी। म्हसवडच्या माणदेशी फाउंडेशनने स्वखर्चाने आणि अमेरिकेच्या HSBC या सामाजिक संस्थेच्या मदतीने माणमध्ये 52 कोटी लिटर साठपक क्षमतेचे 1,80,00,000 रुपये किमतीचे 5 सिमेंट बंधारे उभे केले आहेत। या माणदेशी बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा नुकताच अमेरिकेचे HSBCचे अध्यक्ष स्टुअर्ट मिलने आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाला। या बंधाऱ्याच्या माध्यमातून 23 दुष्काळी गावं कायमची बागायती झाली आहेत। बंधारे तर बांधायचे, पण मोठे बंधारे बांधायचे। तुम्हाला आता हे दिसत असेल की हा जो बंधारा आहे, असे आम्ही ओळीने 5 बंधारे बांधलेले आहेत। का तर एका बंधाऱ्यातनं पाणी जाऊन दुसऱ्या बंधाऱ्यात भरावं, दुसऱ्या बंधाऱ्यातनं तिसऱ्या बंधाऱ्यावर, असं जर पाणीला थांबवलं तर ते जमिनीमध्ये पाणी झिरपणार। भारत देशात धमक आहे, दम आहे, नाहीये असं नाही। म्हणजे आपण म्हणतो ना मेक इन इंडिया आपण करूया, ती होऊ शकतं। फक्त 2 गोष्टी लागतात, एक जिद्द आणि चिकाटी। लोक येतात, सपोर्ट करतात। वाहून जाणारं पाणी अडवल्यामुळे हा परिसर हिरवागार झाला आहे। इथं ही अवस्था फार बिकट होती पाण्याची, कांज्याची। तर ह्यो माणदेशी फाउंडेशनने हाती कारभार घेतल्यावर ना ही पद्धतशीर बघा वळीनं शेवटपर्यंत 4-5 बंधार तिने वड्यावर बांधलं ना तर पाण्याचं टेन्शन हे आमचं पाक संपून गेले। जन्मापासून दुष्काळ पाहिलेला शेतकरी आपल्याच बागायती जमिनी आणि पाणी पाहून आनंदला आहे। कामगार संघटनांमध्ये अग्रेसर असलेल्या भारतीय मजदूर संघ या संघटनेच्या विदर्भ प्रदेशाच्या 17व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन आज नागपुरात झालं। औद्योगिक एककांमध्ये सुधारणा घडवून कामगारांचा काम करण्याचा अधिकार सुनिश्चित व्हावा,
कुशल आणि अकुशल अशा सर्व कामगारांना रोजगार मिळावा, सरकारनं परदेशी गुंतवणुकीला थारा देऊ नये अशा अनेक मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे। हे अधिवेशन 2 दिवस चालेल। ही आवडते मज मनापासून शाळा हे बोल रायगड जिल्ह्यातल्या तोंडसुरे जिल्हा परिषदेच्या शाळेतले विद्यार्थी अभिमानानं म्हणतात। विविध उपक्रमांच्या मदतीनं शिक्षण देणाऱ्या या शाळेला ISOचं प्रमाणपत्र मिळालं आहे। त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळालेली कोकणातली ही पहिली शाळा ठरली आहे। रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातल्या तोंडसुरे गावातली ही जिल्हा परिषदेची शाळा। या शाळेला ISO प्रमाणपत्र मिळालं ते ग्रामस्थांमुळे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, ग्रंथालय यासारख्या महत्त्वाच्या सोयी सुविधा शाळेला मिळाव्यात यासाठी ग्रामस्थांनीच ही शाळा जणू दत्तक घेतली। हे जे सर्व वैभव उभं राहिले याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे ग्रामस्थ मंडळी की ज्यांनी आम्हाला सतत हाक दिलेली आहे। जर आपण समोरचं क्रीडांगण बघाल किंवा सुशोभित केलेली बाग बघाल तर यासाठी श्रमदान हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि वेळोवेळी श्रमदान पूर्ण गावाने आम्हाला दिलेलं आहे। तरी सुद्धा मुलांची शैक्षणिक प्रगती झाली त्याच्यामुळे गाव आमच्या शाळेजवळ एकत्र येऊन शाळेकडे आकर्षला गेला आणि त्यातून मग शाळेसाठी असणारी मदत, आमच्या भौतिक सुविधा त्या आम्ही पूर्ण करत गेलो। खूप लोकांची मेहनत आहे, नियोजन आहे, प्रशासन आहे। या सगळ्यांचं एकत्रीकरणातून शाळा, समाज यांच्यातली दरी दूर झाली आणि त्यामुळे हे यश आम्हाला साध्य झालेलं आहे। यांच्याकडे शैक्षणिक गुणवत्ता खूप चांगल्या दर्जाची आहे आणि म्हणून मग बाह्यांग विकसित करायला फारसा वेळ लागला नाही। अंतरंग मजबूत असल्यामुळे बाह्यांगावरती सुद्धा तेवढ्याच प्रकारे, तेवढ्याच पद्धतीनं आणि सर्वांगीण पद्धतीनं काम करता आलं। अगदी NGOंचा सहभाग सुद्धा त्यामध्ये आम्हाला मिळालेला आहे। तोंडसुरे जिल्हा परिषदेची शाळा ISO प्रमाणपत्र प्राप्त कोकणातली पहिली शाळा ठरली आहे। आता अनेक जण या शाळेला भेट देत आहेत आणि तिच्यासारखाच इतरही शाळांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत। विशेष मुलांना खेळामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईत आज मिनी ऑलिम्पिक तसंच इतर खेळांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत विशेष मुलांसाठी 100 मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक तसंच इतरही खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या। यावेळी विविध प्रकारचे सामाजिक संदेशही दिले। या स्पर्धेत मुंबईतल्या 29 शाळांनी सहभाग घेतला होता। विजयी झालेल्या स्पर्धकांचं सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आलं। लायन्स क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट या संस्थेनं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। मराठवाडा साहित्य परिषदेच्या 6व्या मराठवाडा लेखिका संमेलनाला काल सुरुवात झाली। ग्रंथदिंडीनं या 2 दिवसांच्या संमेलनाला प्रारंभ झाला। या दिंडीत विविध शाळांतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। जेव्हा स्त्रीला समाजात मोकळीक मिळेल आणि तिला व्यक्ती म्हणून जगता येईल तेव्हाच तिचं उत्थापन होईल असं संमेलनाध्यक्ष डॉक्टर छाया महाजन यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं। 2 दिवसांच्या या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन, प्रकट मुलाखत, अनुभव कथन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहर महानगरपालिका आणि साहित्य जल्लोष संस्था यांच्या वतीनं साहित्य जल्लोष या साहित्यिक आणि सांस्कृतिक सुसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं काल उद्घाटन झालं। उद्घाटनानंतर दूरदर्शनचे माजी निर्माते रविराज गंधे यांनी जाधव यांची मुलाखत घेतली। त्यानंतर सुंदर जीवन आणि संतांचा भागवत धर्म ते भारतीय राज्यघटना या 2 पुस्तकांचं प्रकाशन जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। वसई तालुक्यातल्या विविध ग्रंथालयांना वसई विरार महापालिका देत असलेल्या अनुदानाचं वाटपही यावेळी करण्यात आलं। 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कवी संमेलन, बदलता मराठी सिनेमा या विषयावर चर्चासत्र आणि गीत यात्रा हा स्मिता पाटील आणि नूतन या अभिनेत्रींवरील चित्रित गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी इथं 6व्या राज्यव्यापी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत। ज्येष्ठ लेखक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं। अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनामागील भूमिका आणि प्रेरणा आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची असल्याचं लवटे यांनी यावेळी सांगितलं। कष्टकरी आणि तळागाळातल्या जातीच्या वेदना अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या। त्यांनी निर्माण केलेल्या प्रगतिशील साहित्याच्या धाग्याशी जोडून शोषित आणि वंचितांचा आवाज मुख्य प्रवाहापर्यंत पोहोचवणं हा या संमेलनामागचा मुख्य उद्देश आहे। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं बुलडाणा इथं 13व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून देण्यात येणारं 25 लाखाचं अनुदान बंद करावं, बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना संगणकाचं मोफत शिक्षण मिळावं, संस्कृत भाषेची सक्ती नसावी तर तो विषय ऐच्छिक असावा, वैद्यकीय तसंच अभियांत्रिकी शिक्षण मराठीतून मिळावं आणि ताराबाई शिंदे यांचं बुलडाणा इथं स्मारक व्हावं असे ठराव या संमेलनात संमत करण्यात आले। तसंच यावेळी विविध विषयांवर परिसंवाद आणि गटचर्चाही आयोजित करण्यात आल्या होत्या। संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गेली 3 दशकं कार्य सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून आज संस्कृत भारतीतर्फे कोल्हापूर इथं एकदिवसीय संस्कृत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। संस्कृत भाषेत असलेल्या ज्ञानाचा खजिना सर्वांपर्यंत पोहोचवणं हा या संमेलनाचा उद्देश असल्याचं संस्कृत भारतीचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितलं। संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून संस्कृतमुळे आपली संस्कृती जोपासली जात आहे याचं भान ठेवणं गरजेचं आहे असं मत संस्कृतचे गाढे अभ्यासक प्राध्यापक संभाजी पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं। ब्रिटिश स्कूल लंडन इथं सुद्धा आज संस्कृत हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे आणि आपण मात्र जर्मन भाषेचा आग्रह करत आहोत। तर आपण सुद्धा सर्वच भाषांचा आग्रह धरला पाहिजे। त्यात प्रमुख म्हणजे संस्कृत भाषेला आपण अग्रक्रम दिला पाहिजे, कारण जर संस्कृत असेल तरच संस्कृती आणि जर संस्कृती असेल तरच हा आपला पवित्र देश पुन्हा एकदा प्रतिष्ठापित होईल विश्वगुरूच्या सिंहासनापदी। संस्कृतचं महत्त्व आणि सर्वव्यापी भाषा, विज्ञानाला संस्कृतची देणगी या विषयांवर संस्कृत एकांकिका, नृत्य, गीतं आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आले। महागामी संगीत अकादमीच्या 5व्या शारंगदेव संगीत महोत्सवाला औरंगाबाद इथं काल सुरुवात झाली। भोपाळच्या ध्रुपद संस्थानच्या अखिलेश गुंदे यांच्या पखवाज वादनानं या महोत्सवाला प्रारंभ झाला। यावेळी गुरु कुमुदिनी लखिया यांना मान्यवरांच्या हस्ते शारंगदेव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ओडिसी, कथक, यक्षगान, मोहिनीअट्टम यासारखे विविध कलाप्रकार सादर होणार आहेत। 13व्या शतकातील कला अभ्यासक आणि संगीत रचनाकार शारंगदेव यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। धावपटूंच्या जगतात मानाचं स्थान असलेली स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आज मुंबईत रंगली। राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असलेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेवर इथिओपिया आणि केनियाच्या धावपटूंनी यंदाही आपलं वर्चस्व कायम राखलं। पूर्ण मॅरेथॉनच्या पुरुष गटात इथिओपियाच्या तेस्फाय आबेरा यानं प्रथम क्रमांक पटकावला, तर पूर्ण मॅरेथॉनच्या महिला गटात इथिओपियाच्या दिनकेश मेकाश हिनं प्रथम क्रमांक पटकावला। पुरुषांसाठीच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या इंद्रजीत पटेलनं बाजी मारली, तर महिलांसाठीच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत कविता राऊत हिनं प्रथम क्रमांक पटकावला। याआधी राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला सीएसटी इथं सकाळी 7:20 तर 9:15 वाजता ड्रीम रन गटातल्या मॅरेथॉन स्पर्धेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली। सुखद थंडीत रन फॉर मुंबईचा नारा देत हजारो मुंबईकरांनी या स्पर्धेत भाग घेतला। विविध गटात विभागलेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी जवळपास 40,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। हा सोहळा अनुभवण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह राजकीय, सांस्कृतिक, उद्योग अशा विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते।
नरेंद्र मोदीजींचा स्वच्छ भारत आणि स्वराज्याबरोबर सुराज्य यावं याकरता आम्ही हा केलेला आहे. स्पर्धेतल्या विजेत्यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. क्रिकेट. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. मेलबोर्न इथं झालेल्या या मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ठेवलेलं 268 धावांचं लक्ष्य यजमान संघानं 49 षटकांमध्येच गाठलं आणि सामना खिशात टाकला. भारताच्या रोहित शर्मानं केलेली 138 धावांची खेळी हे आजच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं. एकदिवसीय सामन्यांमधलं रोहित शर्माचं हे 6वं शतक आहे. या तिरंगी मालिकेतला तिसरा सामना येत्या मंगळवारी ब्रिस्बेन इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियानं पहिल्या सामन्यात इंग्लंडला आणि दुसऱ्या सामन्यात भारताला हरवून मालिकेवरचं आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. जुन्या काळातल्या ख्यातनाम अभिनेत्री बेबी शकुंतला यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सहज सुंदर अभिनयाची छाप सोडणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव उमादेवी नाडगोडे असं असलं तरी त्या बेबी शकुंतला या नावानंच परिचित होत्या. चित्रपटसृष्टीच्या प्रारंभीच्या कालखंडात स्त्रियांना अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रतिकूल आणि आव्हानात्मक वातावरण असताना बेबी शकुंतला यांनी वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. मायाबाजार, रामशास्त्री, शारदा, चिमणी पाखरं, आबोली इत्यादी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या. भालजी पेंढारकर, बिमल रॉय, अनंत माने, B.R. चोप्रा, दिनकर पाटील यासारख्या नामवंत दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटात बेबी शकुंतला यांना दिलेली संधी त्यांच्यातल्या अभिनय क्षमतेचा सन्मान करणारी होती. बेबी शकुंतला यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीच्या इतिहासाशी जोडणारा एक मोलाचा दुवा हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. गेल्या 36 तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय घट झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मात्र किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट नोंदवण्यात आली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या जवळपास होतं. जळगाव इथं काल 8.4 अंश सेल्सिअस इतकं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 15, नागपूर 27 आणि 10, पुणे 29 आणि 10, औरंगाबाद 28 आणि 12, नाशिक 28 आणि 10, कोल्हापूर 29 आणि 15, रत्नागिरी 33 आणि 17, सोलापूर 33 आणि 13 आणि अमरावती कमाल 28 आणि किमान 11 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TRPच्या मागे न लागता प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करण्याची अरुण जेटली यांची सूचना. सुरक्षा दलांबरोबर उत्तर काश्मीरात झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदचे 2 अतिरेकी ठार. जलवाहतुकीसाठी देशातल्या 101 नद्या उपयोगात आणण्याकरता केंद्र सरकार संसदेत विधेयक मांडणार, नितीन गडकरी. माहिती अधिकाराअंतर्गत निर्धारित वेळेत स्पष्टीकरण न दिल्याबद्दल सोनिया गांधींना केंद्रीय माहिती आयोगाची नोटीस. गोदावरी खोऱ्याप्रमाणे इतर खोऱ्यांचे आराखडे तयार करून त्वरेनं काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाचं वर्चस्व, अर्ध मॅरेथॉन मात्र भारतीयांनी जिंकली. आणि मर्यादित षटकांच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर 4 गडी राखून मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संरक्षक अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची तरतूद कायद्यात आहे. राज्याच्या प्रत्येक तालुक्यात तशी नेमणूक करण्याचे आदेश नुकतेच मुंबई उच्च न्यायालयानं दिले. या संरक्षण अधिकाऱ्यांची कर्तव्य, अधिकार आणि त्यांची भूमिका तसंच एकंदरीतच महिलांना सुरक्षित वातावरणात देण्याचे उपाय याबद्दल चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे या 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.